आज ना सकाळपासूनच ना पाऊस पडतोय आणि एवढं सुंदर वातावरण झालं होतं ना आणि थंड हवा सुटली होती. ते सगळं मी पाहिलं खिडकीमधूनच आणि खरंच छान वाटत होतं. त्यानंतर घरात आले, सकाळी चहाचे, नाश्त्याचे, स्वयंपाकाचे जे काही भांडे पडले होते ते घासून घेतले आणि माझ्याकडे ना हा लोखंडाचा तवा आहे. ह्याच्यामध्ये मी भाकरी बनवते, कधी-कधी भाज्या पण बनवते आणि तो खूप तेलकट होतो ना, त्यामुळे त्याला मी एवढं घासून-घासून काढते. तो काही व्हाईट निघत नाही, तो काळाच आहे पहिल्यापासूनच. पण मला घासायला खूप आवडतो तो. त्यानंतर मग गॅस पण थंड झाला होता आणि जेव्हा आपण भाकरी करते ना, तेव्हा माझा गॅस खूप खराब होतो. मग किचन वगैरे सगळं आवरलं ना आणि गॅस धुवायचा ठेवला ना बाजूला, मग मला असं वाटतं की काहीतरी काम उरलंय. त्यामुळे तो पण लगेच धुवून घेतला आणि ना मी जोपर्यंत किचनमध्ये असते ना, तेव्हा बेला मला अशी बघत बसते काम करताना. त्यानंतर बेडरूममध्ये आले आणि बेडरूममध्ये खरंच खूप पसारा झाला होता. पाऊस येत होता, त्यामुळे सगळे कपडे काढून मी बेडवर टाकले होते आणि प्रकाश पण गेला होता बाहेर कामानिमित्त. त्याचं सगळं लॅपटॉप वगैरे सगळं तसंच पडलं होतं. मग आधी ते आवरून घेतलं सगळं. कपड्यांच्या वगैरे घड्या घालून घेतल्या, बेड आवरला सगळा आणि वस्तू ना एवढ्या बाहेर पडलेल्या असतात ना माझ्या खरंच. मी ज्या वस्तू घेते त्या बाहेरच ठेवते, पण ते सगळं आवरून घेतलं. मग बाकीचं काम आवरून घेतलं, फरशा पुसून घेतल्या, घर झाडून. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.